20:21 वेळ संध्याकाळी 7 वाजता आपण सर्व विज्ञानप्रेमी विज्ञान भारती देवगिरी प्रांत यांच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जी आपण व्याख्यानमाला आयोजित करत आहोत, या कार्यक्रमात सर्वांचं मी श्रीपाद कुलकर्णी स्वागत करतो. सर्वप्रथम मी विज्ञान भारतीच्या कार्यानिमित्त थोडासा प्रकाश टाकेल. विज्ञान भारती ही जी संस्था आहे, ही संस्था आपण पाहतो की जसं मागील सत्रातही आपण याच्याविषयी थोडंफार माहिती झालेली आहे, तरी पण एकदा मी सांगतो. जे आधुनिक विज्ञान आणि जे प्राचीन भारतामधलं जे विज्ञान आहे त्याची जी ओळख जगापर्यंत पोहोचवण्याचं ही संस्था कार्य करते. जे काही प्राचीन भारतामधलं विज्ञान आणि आधुनिक भारतातलं विज्ञान आहे त्यातून विकसित झालेले जे तंत्रज्ञान, त्याची जी जगाला माहिती नाहीये, ते जगाला जागतिक दर्जावरती ती माहिती पुरवण्याचं काम ही संस्था करते. या संस्थेची जी स्थापना 1991 साली झाली होती आणि त्यानंतर या संस्थेचं काम हे अविरत चालू आहे. तर या देवगिरी प्रांतांनी आता सध्या जो आपल्या भारतात 75वा जो स्वातंत्र्याचा महोत्सव सध्या चालू आहे, त्या कार्यक्रमात आपण ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. तर हे आज या व्याख्यानमालेतलं 5वं पुष्प आहे. यापूर्वी आपण पाहिलं की स्वातंत्र्यपूर्व काळात आधुनिक विज्ञानाची मुहूर्त मेढ कोणी घातली, जसं की महेंद्रलाल सरकार, शंकर पुरुषोत्तम आगरकर आणि जगदीश चंद्र बसू. यांचे पहिल्या पुष्पात आपण यांच्या चरित्राविषयी आणि यांच्या कार्याविषयी माहिती पाहिजे. नंतर दुसरे भारतीय रसायन उद्योगाचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांच्या कार्याविषयी आणि त्या आपण दुसऱ्या पुष्पात माहिती घेतली. नंतर तिसऱ्या पुष्पामध्ये आपण जो आकड्याची लिहा करणारा अवलिया श्री श्रीनिवास रामानुजन यांच्या सुद्धा कार्याविषयी आपण माहिती घेतली. म्हणजे सरांनी, डॉक्टर रंजन गर्ग सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. आणि मागील पुष्पामध्ये आपण रमण परिणामाचे उद्गाते डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण आणि कार्यमान्विकम श्रीनिवास कृष्णन यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या विज्ञान चळवळीविषयी आपण डॉक्टर रंजन गर्गे सरांकडून मार्गदर्शन घेतलं होतं. तर आजचे प्रमुख वक्ते आहेत, त्यांची जशी मागील पुष्पामधून सर्वांना त्यांची चांगलीच ओळख झालेली आहे, तरी पण मी त्यांचा परिचय करून देतो की डॉक्टर रंजन गर्गे सर हे सूक्ष्म जीवशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि ज्येष्ठ विज्ञान प्रसारक आहेत. आणि आजचा जो आपला विषय आहे, आजचं जे आपलं 5वं पुष्प आहे ते अवकाश ते जीवाश्म. आणि अवकाश ते जीवाश्म याच्यामध्ये जे शिशिर कुमार मित्र आणि बिरबल सहानी यांनी जे स्वातंत्र्यापूर्वी जे विज्ञानामध्ये त्यांची जी भरीव कामगिरी केलेली आहे, त्यांच्या कामगिरीबद्दल आपण डॉक्टर रंजन गर्गे सरांकडून मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर मी डॉक्टर रंजन गर्गे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला याविषयी मार्गदर्शन करावे. नमस्कार मित्रहो, आजचं हे 5वं पुष्प आहे. आज आपण ज्या 2 वैज्ञानिकांबद्दल बघणार आहोत त्यात एक आहेत शिशिर कुमार मित्र आणि दुसरे आहेत बिरबल सहानी. अवकाशातल्या वातावरणाचा अभ्यास करण्याची जी शाखा आहे, मला असं वाटतं की शिशिर कुमार मित्र हे भारतात या शाखेची मुहूर्तमेढ मित्र यांनी केली. आणि त्याचप्रमाणे लाखो वर्षापूर्वी मातीत जे गाडून घेतलेले ज्या वनस्पतींचे जीवाश्म होते, ह्या जीवाश्मांचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे, ज्याला आपण पेलिओबॉटनी म्हणतो, त्याचे जे उद्गाते आहेत ते आहेत बिरबल सहानी. तेव्हा अशा 2 महान शास्त्रज्ञांची आज आपण थोडक्यात इथे ओळख करून घेणार आहोत. थोडक्यात म्हणजे आयोनोस्फिअर टू पेलिओबॉटनी. ह्या एकूणच वातावरणातले जे काही 5 स्फिअर्स आहेत, हे 5 जे लेयर्स आहेत किंवा त्याच्या काही विविध प्रकारच्या अंतरावरती असलेले जे काही स्फिअर्स आहेत, त्या स्फिअर्समध्ये आयोनोस्फिअर याचं जे महत्व आहे ते मला असं वाटतं की जगाला पहिल्यांदा शिशिर कुमार मित्रा यांनी माहिती करून दिलं. 24 ऑक्टोबर 1890 या दिवशी त्यांचा हुबळी जिल्ह्यामध्ये
कोणागाव या ठिकाणी जन्म झाला. अर्थात त्यावेळेला बेंगॉल प्रेसिडेन्सी ती होती. आता ज्याला आपण वेस्ट बेंगॉल म्हणतो, त्या वेस्ट बेंगॉलमध्ये यांचा जन्म झाला. आणि कलकत्ता या ठिकाणी 13 ऑगस्ट 1963 रोजी, म्हणजे वयाच्या 72व्या वर्षी यांचा मृत्यू झालेला आहे. अर्थात 72 वर्ष त्या काळामध्ये म्हणजे त्यांना चांगलं दीर्घायु लाभलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मिळालेल्या आयुष्याचं अगदी सोनं करून भारताला जेवढं काही विज्ञान देता येईल त्याचा प्रयत्न त्यांनी अविरत असा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रा यांचं जे अत्यंत महत्वाचं प्रेरणास्थान ते म्हणजे रामचंद्र चटर्जी. रामचंद्र चटर्जी हे कोण होते, तर भारतातला पहिला बंगाली वैमानिक, म्हणजे भारताचाच पहिला वैमानिक असं आपल्याला म्हणता येईल. एस्पेशली स्वतंत्रपणे उड्डाण घेणारा, अर्थातच बलूनच्या साह्याने, असा प्रयत्न पहिल्यांदा भारतात ज्याने केला ते म्हणजे रामचंद्र चटर्जी. हे स्वतः एक जिम्नॅस्ट होते. त्याच्यानंतर हे बलूनिस्ट होते, म्हणजे बलूनच्या साह्याने आपण जी वरती हवेत जातो त्याचं तंत्र यांना अवगत होतं. आणि त्याचबरोबर या बलूनमधून पॅराच्यूटच्या साह्याने जमिनीवरती उडी कशी घ्यायची हे तंत्र देखील त्यांना चांगलं अवगत होतं. तेव्हा अशा रीतीने हा पहिला माणूस की ज्याने बलूनिंग हे ह्याच्यामध्ये व्यावसायिकता म्हणजे प्राप्त केलेली होती. मग हा माणूस मित्र यांचा प्रेरणास्थान कसा बनला? एखादी गोष्ट हवेमध्ये उडते बलूनच्या साह्याने म्हणा, आणि माणूस हा हवेमध्ये उडू शकतो त्याच्या साह्याने, हेच मुळी मित्रा यांना आश्चर्यकारक म्हणजे आश्चर्यचकित करून टाकणारं होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण करणारं देखील होतं. आणि त्यामुळे वातावरणातलं विज्ञान या संबंधी प्रामुख्याने त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा जिज्ञासा निर्माण झाली. भागलपूर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये यांनी आपल्या शालेय शिक्षणाला सुरुवात केली, साधारणपणे 1897 ते 1898 या वर्षी. 6-7 वर्षाचे असतानाच त्यांना ह्या वातावरणातल्या विज्ञानाने वेड लावलं. आणि त्याचं कारण असं की 4 मे 1889 रोजी, म्हणजे मित्रा यांच्या जन्माच्या 1 वर्ष आधी ह्या रामचंद्र चटर्जी यांनी बलून मधून हवेमध्ये उड्डाण घेण्याचा प्रयोग हा बंगालमध्ये करून दाखवलेला होता. म्हणजे तसं पाहिलं तर यांच्या जन्माच्या आधी ही घटना घडली होती. पण अर्थातच त्यांचे बंधू आणि इतर मंडळींकडून जेव्हा हे कळलं आणि नंतरच्या काही लोकांनी जेव्हा अशा प्रकारची प्रात्यक्षिकं ही करून दाखवली, तेव्हा मात्र मी म्हटल्याप्रमाणे ह्या वातावरणात नेमकं काय आहे आणि त्याचं विज्ञान नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा मित्रा यांच्या मनामध्ये, हे कुतूहल मित्रा यांच्या मनामध्ये जागृत झालं. अर्थातच मनामध्ये कुतूहल जागृत होणं आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचं वातावरण मिळणं, याच्यामध्ये खरोखर तफावत आहे. आणि फार भाग्याची गोष्ट अशी की मित्रा यांना जगदीशचंद्र बोस यांच्या सारखा एक मोठा शास्त्रज्ञ त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मिळाला. अर्थात त्यावेळेला जगदीशचंद्र बोसांची जी विज्ञानावरती निबंध येत असत, लेख येत असत, आणि ते साधारणपणे मित्रा यांच्या वाचनामध्ये बऱ्यापैकी आले. आणि ती सगळे त्याच्यातूनच प्रामुख्याने मित्रा यांच्या मनामध्ये आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आणि ती प्रामुख्याने विज्ञानासंबंधीची. आणि पुढे तर असं झालं की 1908 साली मित्रा हे प्रत्यक्ष जगदीशचंद्र बोसांचे विद्यार्थी म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटा इथल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये BSc साठी विद्यार्थी म्हणून रुजू झाले. अर्थातच ह्या विद्यार्थी दशेमध्ये जगदीशचंद्र बोसांसारखा एक इन्स्पायरर मिळाल्यानंतर, एक प्रेरक मिळाल्यानंतर त्यांची अर्थातच भौतिकशास्त्रातली
आणि अर्थातच विज्ञानातल्या संशोधनाची जी काही एक गोडी होती ती आणखीनच जास्ती प्रखरतेने जाणवायला लागली. आणि जगदीशचंद्र बोसांनी मास्टर्स डिग्री साठी मित्रा यांना आपला रिसर्च स्कॉलर म्हणून देखील तिथे पुढचं शिक्षण त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आणि अर्थातच त्यांना 1912 साली MSc डिग्री प्राप्त झाली. MSc मिळाल्यानंतर प्रोफेसर जगदीशचंद्र बोसांच्याच म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांना आपला पुढचा जो काही संशोधनाचा भाग आहे तो चालू ठेवायचा होता. पण काही महिन्यातच त्यांच्या काही वैयक्तिक अशा अडचणींमुळे आणि प्रामुख्याने फायनान्शियल डिफिकल्टीजमुळे त्यांना ते जे शिक्षण आहे ते अर्धवटच सोडून द्यावं लागलं. परंतु अर्थातच कसं असतं पहा एखाद्याच्या नशिबात, की जगदीशचंद्र बोसांचं जरी मार्गदर्शन संपलं तरी देखील त्यांना एक आणखीन असा एक महान म्हणजे त्याला असं म्हणू की शिक्षण तज्ञ मिळाला. आणि तो म्हणजे आशुतोष मुखर्जी. 1916 साली आशुतोष मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट फिजिक्स स्कॉलर म्हणून हे जे न्यू युनिव्हर्सिटी सायन्स कॉलेज निघालेलं होतं त्या ठिकाणी मित्रा यांना निमंत्रित केलं. आणि त्या ठिकाणी गंमत अशी झाली की मित्रा यांना प्रत्यक्ष CV रमन हेच मुळी त्यांच्या एकूण संशोधनामध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शक म्हणून लाभले. डिफ्रॅक्शन ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट in an oblique single slit, and also devising a better method for determining heliometers diffraction patterns. तर अशा प्रकारचा त्यांचा विषय होता. या विषयाच्या आपण खोलात न जाता एवढीच एक गोष्ट लक्षात घ्यायला हरकत नाही की ज्या प्रयोगासाठी म्हणजे डिफ्रॅक्शनच्या प्रयोगासाठी CV रमन यांना 1930 सालचं नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. तोच प्रयोग या ठिकाणी मित्रा यांना त्याचं संशोधन पुढे चालू ठेवण्याची संधी या ठिकाणी CV रमन यांनी त्यांना प्राप्त करून दिली. अर्थातच त्यांचं काम इतक्या उच्च दर्जाचं होतं की CV रमन यांची शाबासकी त्यांनी मिळवली. आणि 1919 साली त्यांना DSc पदवी ही प्रदान करण्यात आली. तेव्हा मित्रा हे DSc प्राप्त करून आणि फिजिक्स मधले एक नावाजलेले स्कॉलर, एक फिजिक्स मधले नावाजलेले एक संशोधक म्हणून उदयाला आले. अर्थात हे सगळं चालू असताना त्यांना अर्थातच परदेशात जाऊन याच्यामध्ये आणखीन काही विशेष काम करता येईल अशा दृष्टिकोनातून 1920 साली मित्रा हे फ्रान्समध्ये दाखल झाले. आणि तिथे युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमध्ये त्यांनी दुसरी डॉक्टरेट डिग्री मिळवण्यासाठी चार्ल्स फॅब्रे हे जे फार जागतिक कीर्तीचे फिजिसिस्ट होऊन गेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ही दुसऱ्या डॉक्टरेटसाठीचं जे संशोधन होतं ते करायची संधी प्राप्त झाली. त्याच्यानंतर तर आणखीन एक फार मोठा योग आला आणि तो म्हणजे ते जर्मनीत त्या ठिकाणी मेरी क्युरी यांच्या अंडर क्युरी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना प्रत्यक्ष मेरी क्युरी यांच्या लॅबोरेटरीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची देखील संधी प्राप्त झाली. आणि त्यामुळे चार्ल्स फॅब्री हे त्यांचे डॉक्टरल ॲडवायझर होते आणि मेरी क्युरी ह्या त्यांच्या अकॅडमिक ॲडवायझर होत्या. अशा प्रकारे अतिशय महान अशा व्यक्तींचं मार्गदर्शन लाभल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टींचा उलगडा ह्या एकूणच संशोधनातून व्हायला सुरुवात झाली. आणि मग असं झालं की त्यांचा एकूणच जो काही इंटरेस्ट आहे, त्यांच्या जो संशोधनातलं त्यांची जी गती आहे ती साधारणपणे रेडिओ वॉल सर्किटरी याच्याकडे वळत गेली. आणि रेडिओ वॉल सर्किटरी याच्याकडे त्यांनी साधारणपणे जे शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये जे काही रेडिओ कम्युनिकेशन मध्ये जो काही रिसर्च केला
तो मात्र त्यांनी एका महान शास्त्रज्ञाच्या हाताखाली केला आणि त्याचं नाव आहे कॅमिले गटॉन. ही वॉज हिज अकॅडमिक ॲडवायझर. फार मोठा माणूस, जागतिक कीर्तीचा होता आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॅन्सी ह्या ठिकाणी गुटॉन यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रा यांनी अर्थातच रेडिओ कम्युनिकेशनमध्ये आपलं संशोधन पुढे चालू ठेवलं. प्रामुख्याने रेडिओ वॉल सर्किटरी ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलं आणि 1923 साली हे सगळं शिक्षण घेऊन ते भारतात परतले. अर्थात एक लक्षात घ्या इथे की रेडिओ कम्युनिकेशन, वायरलेस कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी ह्याचं जे काही मुहूर्तमेढ आहे ही जगदीशचंद्र बोसांनी करूनच ठेवलेली होती. पण मला असं वाटतं की ह्या शिष्याने त्यांची ही करून ठेवलेलं कार्य जे आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. मग मित्र हे नेमके कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर आकाशातील आयोनोस्फिअरच्या अभ्यासासाठी विज्ञान जगतामध्ये मित्र यांना अर्थातच त्यावेळेला मान्यता प्राप्त झाली. उंचीवरील वातावरणात विद्युत भारित कणांचं जे आवरण असतं त्याला आपण आयोनोस्फिअर असं म्हणतो. रेडिओ लहरी या त्या आवरणावर आदळतात आणि पृथ्वीवरती परावर्तित होतात. जेव्हा रेडिओ किंवा दूरदर्शन वरती जे आपल्याला चित्र दिसतं त्या रेडिओ लहरी वातावरणात सोडल्या जातात, तेव्हा त्या पृथ्वीकडे परावर्तित होऊन आपल्या घरात रेडिओ किंवा दूरचित्रवाणी आपण बघू शकतो आणि आपल्याला आवाज किंवा चित्र हे दिसू शकतं. ही जी त्यातले तंत्रज्ञान आहे आणि म्हणूनच रेडिओ संवाद शास्त्रामध्ये या आयोनोस्फिअरला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या आयोनोस्फिअर्समुळे हे सगळं परावर्तन होतं. ह्या विषयावरती मित्रा यांनी सखोल अभ्यास केल्याचं आपल्याला दिसतं. आता एक साधारण समजून घेण्यासाठी आपण हे चित्र बघा. याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे 5 थर आहेत ॲटमॉस्फिअरचे किंवा वातावरणाचे, त्याच्यात आपल्या पृथ्वीला लागून जो असलेला आहे तो ट्रोपोस्फिअर सगळ्यात खाली दिसतोय बघा, जिथे विमान वगैरे उडतंय. त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यानंतर मेझोस्फिअर, त्याच्यानंतर हा निळा दिसतोय हा थर्मोस्फिअर आणि अर्थातच त्याच्या वरती हा एक्झोस्फिअर. तेव्हा असे 5 स्फिअर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आयोनोस्फिअर हा मात्र विभागलेला दिसतोय. आयोनोस्फिअरचे 3 भाग आहेत. एक एफ लेअर जो सगळ्यात वरती दिसतोय तुम्हाला, साधारणपणे 260 ते 280 किलोमीटर ह्या पृथ्वीपासूनच्या अंतरामध्ये हा आहे. आयोनोस्फिअर ई लेअर जो आहे हा साधारणपणे 100 ते 120 किलोमीटर पृथ्वीपासून अशा ह्या अंतरावरती आहे आणि डी लेअर जो आहे हा 70 ते 80 किलोमीटर ह्या अंतरावरती तुम्हाला दिसतो आहे. तेव्हा ह्या 3 थरांचा अभ्यास आणि त्यांचं नेमकं योगदान या रेडिओ लहरींच्या परावर्तनामध्ये ह्याचा अभ्यास मित्रा यांनी सखोल पद्धतीने केल्याचं आपल्याला दिसतं. एस्पेशली नाईट स्काय ल्युमिनेसन्स हा जो एक फिनॉमेना आहे तो म्हणजे असा आहे की आयनोस्फिअर हा बऱ्याच आवरणांनी बनलेला हे आत्ता आपण बघितलं आणि उंचीनुसार ह्या आवरणामध्ये असलेल्या आयनोस्फिअरचे गुणधर्म बदलतात. डी, ई, एफ असे आपण त्यांना आताच बघितलं. मित्रा यांच्या म्हणण्यानुसार सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या अतिनील किरणांनी आयोनोस्फिअर मधला हा ई जे आवरण आहे हे आवरण तयार होतं आणि या त्यांच्या शोधामुळे जगभर वैज्ञानिकांमध्ये चर्चा सुरू झाली की हा ई हे आवरण नेमकं काय करतं. तेव्हा विज्ञानातील त्यांचं हे योगदान वाखाणण्यासारखं आहे. रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये आकाश काळं न दिसता जे धुसर काळं दिसतं त्याचा छडा लावण्यासाठी जो मित्रा यांनी हे जे संशोधन केलंय त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की ई वातावरणात आयन्सचा परिणाम जो होतो त्याचा हा धुसर दिसणं हा परिणाम असतो आणि ह्या आवरणातून काही प्रकाश जो टाकला जातो त्या प्रक्रियेला नाईट स्काय ल्युमिनेसन्स असं म्हणतात. आता पुन्हा आपण ती फिगर बघूया
या ठिकाणी आपण आयोनोस्फिअर ई लेअर बघा, आणि तो ई लेअर तिथे हा जो धुसर अशा प्रकारचा एक पट्टा तयार झालाय, हा आपल्याला अवकाशामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये जो दिसतो, त्याचं कारण मित्रा यांनी आपल्या संशोधनातून शोधून काढलं, आणि हा त्यांचा जागतिक पातळीवरचं संशोधन म्हणून अर्थातच मान्यता प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. रेडिओ फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयातली एक संस्था असायला हवी भारतामध्ये, हे मित्रा यांचं एक स्वप्न होतं. लक्षात घ्या की वायरलेस लॅबॉरेटरी ही स्थापन करणं म्हणजे आपल्या देशाने वायरलेस तंत्रज्ञानामध्ये घेतलेली ती एक फार मोठी झेप होती, हे गरुड झेप होती असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे परदेशातून एकूण हे सगळं संशोधन करून ज्या वेळेला मित्र हे कलकत्त्याला परत आले, त्यावेळेला मुखर्जींनी, आशुतोष मुखर्जींनी त्यांना खेरा प्रोफेसर ऑफ फिजिक्स ही चेअर किंवा ही प्रोफेसरशिप त्यांना कलकत्ता विद्यापीठामध्ये बहाल केली. आणि 1924 साली वायरलेस कम्युनिकेशनचा एक अभ्यासक्रम हा MSc फिजिक्सच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला. अर्थात हे सगळं मॉडर्न फिजिक्स म्हणून त्यावेळेला उदयाला येत होतं. आणि अशा रीतीने ही वायरलेस लॅबॉरेटरी तिथे प्रत्यक्षात स्थापन करण्यात आली. ह्याचं प्रमुख कारण असं होतं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्यूब्स आणि रेडिओ वेव्ह प्रॉपगेशन, ह्या रेडिओ वेव्स कशा नेमक्या प्रवास करतात ह्या संबंधीचं संशोधन हे ह्या प्रयोगशाळेमध्ये सुरू झालं. तेव्हा म्हणायचा अर्थ असा की पारतंत्र्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा स्थापन झाल्या, विज्ञानाच्या प्रगतीचा एकूणच आढावा घेत असताना आपल्याला दिसतं की भारताच्या प्रगतीचे हे लँडमार्क्स होते, हे मैलाचे दगड होते, हे आपण विसरता कामा नये. अर्थातच आपण एक ही जी इन्स्टिट्यूट बघतो आहोत, ही युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकत्तामध्ये नंतर इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स नावाने पुढे ती मोठी झाली, आणि तिचं चित्र आपण बघतो आहोत. आणि अशा रीतीने या विविध प्रकारच्या संस्थांच्या स्थापना व्हायला सुरुवात झाली. 1938 साली मित्रा यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा मोठा सन्मान देण्यात आला. 1958 साली रॉयल सोसायटीचं सदस्यत्व त्यांना देण्यात आलं. फेलो ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल म्हणून त्यांना तिथे सदस्यत्व देण्यात आलं. इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्सेस, ही जी आताच म्हटलं की भारतातली ही पहिली संस्था विज्ञानाचा अभ्यास करणारी, त्याचं सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं. 51 ते 53 एशियाटिक सोसायटीचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे 59-60 ह्या वर्षभरात इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे ते अध्यक्ष होते. आणि 1962 साली पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि मग अर्थातच त्यांच्या नावानेच एक म्हणजे संशोधन संस्था ही युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटामध्ये स्थापन करण्यात आली, आणि ती आहे SK मित्रा सेंटर फॉर रिसर्च इन स्पेस एन्व्हायरमेंट. आणि अशा रीतीने भारताने अवकाशाकडे मी तसं म्हणेन की झेप घेण्याचा हा एक पहिला प्रयत्न म्हणून आपण या इन्स्टिट्यूटकडे बघायला काही हरकत नाही. विशेष असं की नासाला देखील यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली. चंद्रावरती ज्या वेळेला विविध प्रकारची क्रेटर्स ही एक 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 त्यांचा शोध लागायला सुरुवात झाली, तेव्हा क्रेटर मित्रा त्यांच्या नावाचा तिथे एक खंड हा आज अस्तित्वात आहे, हे आपल्याला विशेषत्वाने माहिती करून घ्यायला पाहिजे. तेव्हा मित्रा हे यांची कीर्ती चंद्रापर्यंत पोहोचली आहे, हे आपल्याला विशेषत्वाने इथे जाणवेल. तेव्हा अशा प्रकारे साधारणपणे आयोनोस्फिअर ह्या एका अतिशय किचकट पण अतिशय अवकाशशास्त्रामध्ये महत्त्वाच्या अशा विषयाचा हा एक मोठा अभ्यासक होता, संशोधक होता. आणि अशा रीतीने आपण त्यांची
थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. आता दुसरे शास्त्रज्ञ जे आपण बघणार आहोत ते अगदी आता उलट्या दिशेने म्हणजे मातीमध्ये गाडले गेलेल्या ज्या काही जीवाश्म आहेत त्यांच्या शास्त्राचा उद्गाता म्हणजे बिरबल सहानी. 14 नोव्हेंबर 1891 साली भेरा म्हणजे पाकिस्तानामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि अर्थातच 10 एप्रिल 1949 या दिवशी लखनौ येथे त्यांचा मृत्यू झाला. हे वनस्पती शास्त्रज्ञ होते, हे जिओलॉजिस्ट होते, भूशास्त्रज्ञ होते, हे पुराणवस्तू शास्त्रज्ञ होते आणि वनस्पती जीवाश्म शास्त्रज्ञ होते. अर्थातच जिओलॉजी किंवा आर्किओलॉजी किंवा पॅलिएंटॉलॉजी हे जे तीन विषय मी आता म्हटलं, भूशास्त्र, पुराणवस्तुशास्त्र आणि वनस्पती जीवाश्मशास्त्र, ह्या शास्त्रांचा तर भारतामध्ये तोपर्यंत गंध देखील नव्हता. आणि त्यामुळे बिरबल सहानी यांनी अप्लाइड बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञाची उपयोजिता ही नेमकी कुठे कुठे होऊ शकते हे मला असं वाटतं की भारताला सर्वप्रथम माहिती करून देण्याचं काम केलेलं आहे. यांची जी काही एकूण कुटुंब आहे हे डेरा इस्माईल खान नावाचं जे काही पाकिस्तान मधलं एक ठिकाण आहे त्या ठिकाणची ही फॅमिली आहे. अर्थातच भेरा ह्या गावी जवळच असल्या कारणाने त्यांची सतत ये जा असायची आणि भेरा नावाच्या गावाजवळ तिथे खेवारा सॉल्ट माइन्स म्हणजे तिथे खूप मोठ्या उत्खनन चाललेलं होतं आणि ते बघण्याचा योग बिरबल सहानी यांना फार लहानपणी आला आणि अशा रीतीने त्यांच्या मनामध्ये एकूणच भूशास्त्र किंवा जिओलॉजी या विषयाबद्दल एक प्रेम निर्माण झालं. काय नेमकं उत्खनन म्हणजे काय असतं हे त्यांना खूप जवळून बघायला मिळालं. ईश्वर देवी ही त्यांची आई आणि अर्थातच त्यांचे वडील यांचा मला विशेषत्वाने उल्लेख करावा असा वाटेल कारण लाला रुचिराम सहानी हे त्यांचे जे वडील होते हे स्वतः हवामान शास्त्रज्ञ होते, हे स्वतः शास्त्रज्ञ होते हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे बिरबल सहानी यांना एका शास्त्रज्ञाचा वारसा हा घरामध्येच प्राप्त झालेला होता जे की लाहोरमध्ये त्यावेळेला स्थलांतरित झालेले होते. त्यामुळे ही एकूणच म्हणजे कुटुंब हे लाहोरचं किंवा लाहोरच्या आसपास राहणारं होतं हे आपल्या लक्षात येईल. काय व्हायचं की रुचिराम जे होते त्यांना ट्रेकिंग आणि डोंगरांमध्ये फिरण्याची ही खूप आवड होती आणि त्यामुळे लहानपणीच बिरबल सहानी यांना हिमालयामध्ये किंवा पठाणकोट च्या परिसरामध्ये रोहतांग खिंड, नरखंडा, चिनी पास, अमरनाथ, त्यानंतर मचोई ग्लेशियर, जोझिला पास अशा ज्या विविध प्रकारच्या उंचीवरच्या त्या ठिकाणी तिथे गोष्टी होत्या त्या परिसरामध्ये 1907 ते 1911 ह्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर भटकंती केली आणि मला असं वाटतं की जिओलॉजी हे किंवा पेलिएंटॉलॉजी घ्या या शास्त्रामध्ये प्रचंड भटकंती करावी लागते आणि मला असं वाटतं की हा एक मूलभूत गुणधर्म बिरबल सहानी यांच्या रक्तात होता आणि तो रुचिराम त्यांच्या वडिलांनी त्याला खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकली. आता हे जे कुटुंब होतं हे मुळात आपल्या लक्षात येईल की हे राष्ट्रप्रेमी कुटुंब होतं. इट वॉज अ पेट्रिऑटिक फॅमिली. म्हणजे रुचिराम हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नॉन कोऑपरेशन मुवमेंट असहकारीच्या चळवळीमध्ये स्वतः दाखल झालेले होते. त्यानंतर जालियानवाला बाग इथे जे काही हत्याकांड झालं त्याच्यामुळे तर ते जास्ती प्रकर्षाने ह्या असहकारिता चळवळीमध्ये सामील झाले. ब्राह्मो समाजाच्या मुवमेंटमध्ये देखील त्यांचा सक्रिय भाग होता आणि आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्या लाहोरच्या घराच्या जवळ जो ब्रॅडलफ हॉल, ब्रॅडलफ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होऊन गेला, तो लोकसभेचा म्हणजे मेंबर होता त्यावेळेच्या, तर त्याच्या नावाने तिथे प्रचंड मोठा लाहोरमध्ये हॉल आहे. ह्या हॉलच्या जवळच बिरबल सहानी यांचं घर होतं आणि हे सगळे क्रांतिकारक स्वातंत्र्य चळवळीतली मंडळी
ही या वॅल्डफ हॉलमध्ये येऊन आणि चर्चा करत असत. त्यामुळे म्हणजे रुचिराम यांनी मोतीलाल नेहरू, गोपाळ कृष्ण गोखले, सरोजिनी नायडू, मदन मोहन मालवीय यांच्या बरोबर ह्या ठिकाणी चर्चा केलेल्या आहेत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. तेव्हा अशा प्रकारचं आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत आणि त्यामुळे बिरबल साहनी या कुटुंबाला आपण सॅल्यूट केलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे संपूर्ण कुटुंब हे सामील झाल्याचं आपल्याला इथे दिसतं. रुचिराम जे होते हे लाहोरमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापकच होते मुळे आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट होते. अर्थात यांचं समाजकार्य जे होतं ते प्रामुख्याने स्त्रियांना मुक्ती मिळावी ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळं समाजकार्य त्यांचं आपल्याला असलेलं दिसतं. रुचिराम यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मँचेस्टरमध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी सांगेन की अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि नील्स बोर म्हणजे अणु संशोधनाचे हे जे दोन अत्यंत महत्त्वाचे हिरे मानले जातात जगामध्ये, यांच्या लॅबॉरेटरीमध्ये रुचिराम यांना काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. अशी परंपरा घेऊन बिरबल साहनी आलेले आहेत. आणि ह्या बिरबल साहनींचं जे काही प्रायमरी जे एज्युकेशन होतं ते सेंट्रल मॉडेल स्कूल लाहोर ह्या ठिकाणी पार पडलं. आणि नंतर गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटी लाहोर ज्या ठिकाणी त्यांचे वडीलच मुळी प्राध्यापक होते, त्या ठिकाणी 1911 साली बिरबल साहनी यांना BSc डिग्री प्राप्त झाली. अर्थात काही शिक्षण त्यांनी म्हणजे हे पंजाब विद्यापीठामध्ये ते येत होतं आणि त्यामुळे लाहोरमध्ये प्रामुख्याने त्यांचं शालेय आणि BSc पर्यंतचं शिक्षण झालेलं आपण बघतो. अर्थातच नंतर ते त्यांच्या बंधूंच्या पाठीमागे इंग्लंडला पोहोचले. त्यांचे बंधू आधीच इंग्लंडमध्ये अभ्यासासाठी गेलेले होते आणि त्यामुळे त्यांनी परत केम्ब्रिज एमॅन्युअल कॉलेज ऑफ केम्ब्रिज ह्या ठिकाणी 1914 साली पुन्हा ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. आणि अर्थातच त्याच्यानंतर मात्र अल्बर्ट चार्ल्स सीवर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी DSc डिग्री युनिव्हर्सिटी ऑफ लंडनची 1919 साली प्राप्त केली. त्यामुळे अशा रीतीने DSc पर्यंतचं शिक्षण अर्थातच त्यांचं लंडनमध्ये पार पडलं. हे त्यांचे गाईड आहेत. ही वॉज अ डॉक्टरल ॲडवायझर अल्बर्ट चार्ल्स सीवर्ड. आणि हे इंग्लंडच्या वास्तव्यामध्ये जे काम त्यांनी केलं वनस्पतींच्या बाबतीत ते असं होतं की रिव्हिजन ऑफ इंडियन गोंडवाना प्लांट्स ह्या शीर्षकाखाली गोंडवाना परिसरामध्ये जे काही वनस्पती आहेत त्यांच्या संबंधीचं हे सगळं संशोधन कार्य त्यांचं होतं. आणि अर्थातच त्याच्यानंतर 1919 मध्ये ते जर्मनीमध्ये म्युनिचला तिथे जो काही प्रसिद्ध मॉर्फॉलॉजिस्ट प्लांट मॉर्फॉलॉजिस्ट कार्ल रिटर वॉन गॉबेल यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे देखील त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली. तेव्हा अशा रीतीने म्हणजे वनस्पती शास्त्रामध्ये आपण काय उपयोजित अशा प्रकारचं संशोधन करू शकतो ह्याची मला वाटतं की प्राथमिक धडे हे त्यांना इंग्लंड आणि जर्मनी या ठिकाणी मिळाले. आणि अर्थातच हे सगळं ज्ञान घेऊन आणि ते भारतामध्ये परतले. तेव्हा भारतामध्ये परतल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये वाराणसीला त्यांना प्राध्यापकाची नोकरी बहाल करण्यात आली. आणि पंजाब विद्यापीठामध्ये सुद्धा ते 1 वर्षभर प्राध्यापक म्हणून तिथे रुजू झालेले होते. अर्थातच पुढे त्यांनी लखनौकडे त्यांचा स्थलांतर झालं आणि लखनौ विद्यापीठाचं जे बॉटनी डिपार्टमेंट आहे तिथला जो वनस्पतीशास्त्र विभाग आहे
तो 1921 साली त्यांनी त्याची उभारणी केली आणि त्या विभागामध्ये पहिले प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याचं आपण बघतो. अर्थातच लखनौ विद्यापीठाचं बॉटनी डिपार्टमेंट म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बिरबल सहानी यांच्या आयुष्यातली ती एक फार मोठी उपलब्धी होती आणि त्यामुळे ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ह्या विभागाला पुढे नेण्याचं काम त्यांनी शेवटपर्यंत केल्याचं आपल्याला दिसून येतं. भारतात साधारणपणे आपण असं बघतो की 1920 ते 1930 ह्या कालावधीमध्ये त्यांना जे गुरु मिळाले ते भारतीय गुरु, त्यांचा उल्लेख इथे करायला पाहिजे आणि ते म्हणजे शिवराम कश्यप. अर्थातच शिवराम कश्यपांच्या मग मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या वनस्पती शास्त्राचा अभ्यास सुरू केला. कोण होते शिवराम कश्यप? ही वॉज अ फादर ऑफ इंडियन ब्रायोलॉजी. ब्रायोलॉजी म्हणजे ब्रायोफाइट्स नावाची जी काही एक जात आहे वनस्पतींची, की जी जो विभाग आहे त्याचा अभ्यास, त्याच्यामध्ये मॉस नावाची जी काही पांड वनस्पती आहे किंवा अशा प्रकारच्या वनस्पती याच्यामध्ये यांचा अभ्यासक हे कश्यप होते. त्याच्यामध्ये त्यांनी मास्टरी मिळवलेली होती आणि ह्या एकूणच कार्यामध्ये, या संशोधन कार्यामध्ये कश्यपांच्या बरोबर बिरबल सहानी यांनी प्रचंड प्रवास केला. म्हणजे चंबा व्हॅलीमध्ये, लेहमध्ये, बालताल परिसरामध्ये, उरी परिसरामध्ये, पुंछमध्ये, गुलमर्गमध्ये तेव्हा प्रचंड प्रवास करून आणि त्यांनी कश्यप ह्या गुरुच्या हाताखाली अशा अनेक नवनवीन वनस्पती, आता ती नावं मला इथे देता येणार नाही कारण आपल्याला वेळेचा अभाव आहे, पण अनेक नवनवीन वनस्पती त्यांनी शोधून काढल्या, त्यांचं नामकरण केलं आणि हे सगळं 1920 ते 1923 ह्या कालावधीमध्ये झाल्याचं आपण बघतो. युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज यांनी 1929 साली त्यांना DSc ही पदवी दिली. अर्थात तिथे SCD असं लिहायची प्रथा आहे, त्यामुळे तुम्हाला ते दिसतंय. त्यानंतर रॉयल सोसायटीची फेलोशिप 1936 साली त्यांना प्राप्त झाली. ही भारतीय बॉटनिस्ट, हे पहिले भारतीय बॉटनिस्ट होते किंवा वनस्पती शास्त्रज्ञ होते की ज्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पेलिओ बॉटनी हा जो काही विभाग आहे, ह्या विभागाचे इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेस 5व्या आणि 6व्या ह्या बोटॅनिकल काँग्रेसचे ते व्हाईस प्रेसिडेंट होते 1930 साली आणि 1935 साली. इंडियन सायन्स काँग्रेसचे ते जनरल प्रेसिडेंट होते 1940 साली आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते अध्यक्ष होते 1937 ते 39 आणि 43 ते 44. तेव्हा विशेष असं की त्यावेळेला विविध विषयांमध्ये जे उगवते तारे किंवा उगवते शास्त्रज्ञ, जसं मित्रा म्हटलं त्याचप्रमाणे बिरबल सहानी देखील आहेत, ते अशा लोकांनी ह्या नॅशनल अकॅडमीज आणि काँग्रेस, इंडियन सायन्स काँग्रेस वगैरे ह्या ठिकाणी आपल्या भारतीय विज्ञानाचं नेतृत्व केलेलं आहे, हे आपल्याला दिसून येईल. 1948 साली अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स याचे ते मानद सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि सगळ्यात मोठा त्यांना सन्मान जो मिळाला तो म्हणजे इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेस स्टॉकहोमला जी 1950 साली झाली, त्याचे ते मानद अध्यक्ष म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की वनस्पतीचे जीवाश्मशास्त्र म्हणजे स्पेलिओ बॉटनी ह्याचा उद्गाता किंवा याची एकूण स्थापना करणारा जर कोणी शास्त्रज्ञ म्हणता येईल तर ते म्हणजे बिरबल सहानी. ही वॉज देअरफॉर द फाउंडर ऑफ द पेलिओ बोटॅनिकल सोसायटी आणि ही इन्स्टिट्यूट
10 सप्टेंबर 1946 या दिवशी बॉटनी डिपार्टमेंट लखनौ या ठिकाणी कार्यरत झाली. अर्थातच त्याचं कार्य चालूच होतं, पण स्वतंत्र इन्स्टिट्यूटची इमारत, स्वतंत्र संस्थेची इमारत ही त्याच्यानंतर मग आपण बघतो की 53 युनिव्हर्सिटी रोड लखनौ ह्या ठिकाणी 1949 साली त्याची स्थापना झाल्याचं आपल्याला या चित्रात या ठिकाणी दिसतंय. 1949 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी बिरबल सहानी संस्थेच्या इमारतीचे पायाभरणी केल्याचं या ठिकाणी दिसतंय. 3 एप्रिल 1949 हा तो दिवस होता. याच्यामध्ये त्या इमारतीचं अर्थातच पायाभरणी करण्यात आली आणि 10 एप्रिल म्हणजे गंमत बघा की 3 एप्रिलला बिरबल सहानी संस्थेची पायाभरणी झाली आणि 10 एप्रिलला सहानी यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. तेव्हा ह्या लोकांनी आपलं आयुष्य विज्ञानाची साधना करून आपल्या देशासाठी वेचलेलं आहे. हे आपल्याला या दोन्ही शास्त्रज्ञांच्या कार्यावरून लक्षात येईल. तेव्हा मित्रा त्याचप्रमाणे सहानी या दोन्ही शास्त्रज्ञांना आपण आज सलाम करूया आणि या ठिकाणी मी माझं जे काही इथे प्रेझेंटेशन आहे ते थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर रंजन गर्गे सर. प्रेक्षकांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाईप करू शकतात किंवा हँड रेज करून ते विचारू शकतात. हो. चॅट बॉक्स मध्ये अजून मी परत एकदा विनंती करतो सर्व श्रोत्यांना की त्यांचे काही आजचा जो आपण जे मार्गदर्शन ऐकलं आणि जे मित्र आणि बिरबल सहानी यांच्या जीवनावरती जो आपण डॉक्टर साहेबांनी प्रकाश टाकला आहे आणि त्यांच्या कार्यासंबंधित किंवा त्यांच्या जे ओव्हरऑल चरित्र त्याच्या संबंधित जर कोणाला काही प्रश्न उत्तरे असतील, काही अजून त्यामध्ये माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की विचारू शकता अनम्यूट करून. प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना याच्यामध्ये हरकत नाही. हो नक्कीच. तर का कोणाला काही शंका किंवा नसेल तर आपण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे वळूयात. तर आज आपण जो विज्ञान भारती देवगिरी प्रांत यांच्या आयोजन मार्फत आपण जो आझादी का अमृत महोत्सव या व्याख्यानमालेमध्ये जे आपलं 5वं पुष्प होतं, तर त्या 5व्या पुष्पामध्ये आपण जे शंकरलाल मित्र आणि बिरबल सहानी यांचं जे चरित्र होतं, यांनी जे विज्ञानाची जी साधना केली होती त्या विज्ञानाच्या साधनेचा आपण त्याचा व्यासंग आपण डॉक्टर रंजन गर्गे सर यांच्याकडून आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. तर मी डॉक्टर रंजन गर्गे सरांचं याबाबत मी आभार व्यक्त करतो आणि इथे उपस्थित असलेले सर्व जे श्रोते आहेत, जे विज्ञानप्रेमी आहेत, त्यांचं पण मी त्यांनी वेळात वेळ काढून या आभासी मार्गाने ते आमच्यासोबत जोडले, त्यांचं मी आभार प्रदर्शन करतो. आणि पुढील जे पुष्प असेल ते पुढच्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता असेल. तर असंच सर्वांनी पुढच्या पुष्पाला सुद्धा आपण हजर राहूयात. आणि शांती मंत्र मी म्हणतो, शांती मंत्रानंतर आपण या कार्यक्रमाची इथे थांबूयात. तर मी शांती मंत्र म्हणतोय, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय.
ॐ सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्ति। धन्यवाद सर्वांना।